त्या कोपर गावाचा मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा कोपरगावच्या या मैदानी गर्दी केली या प्रेक्षकांनी भव्य क्रिकेट स्पर्धेचा या केला आयोजन मिथुन दादांनी आणि समाधान पाटलांनी खेळ बघून हा लुटू आनंद या स्पर्धेचं टायटल गीत तुम्ही इथे ऐकलंय. गतवर्षी एकनाथजी माळी समान देखील या स्पर्धेला भेट दिली होती. महाराष्ट्राचे कवी गायक म्हणून ज्यांना संबोधलं होतं केवाळे गावचे सुपुत्र आणि त्यांचे सुमधुर संगीत देखील सातत्याने आपण नेहमीच ऐकतो. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि तब्बल 21 धाबा स्कोर कार्डमध्ये लागले गेल्यात. आमचे मित्र प्रवीण टेंबे जे वलपचे आहेत त्यांना मात्र कानपोली संघाचा खेळ त्यांनी भरपूर जवळून पाहिला. सेकंड इनिंग मध्ये आपण त्यांच्याकडे नक्कीच वळूया. त्यांच्याकडून देखील बऱ्याचशा गोष्टी मात्र आपण शेअर करून घेऊया या मैदानावरती. त्याचबरोबर आमचे मित्र संदीप पण केली जवळजवळ 2 वर्षानंतर मायक्रोफोन त्यांच्या हातामध्ये दिसेल या स्पर्धेमध्ये. बराच काळ ते देखील समोरच्या क्षेत्रापासून अलिप्त राहिले होते. आज मात्र त्यांचा देखील चांगला व्यवसाय आहे. तर मैदानाकडे जाऊया. प्रफुल्ल मोकल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल अप्रतिम टायमिंग शॉट ऑफ लेंथ चेंडूला फुल केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार येतोय तो म्हणजे कानपोली संघासाठी. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स रोहित पाटील कडून. 2 संघाचे नवोदित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. कानपोली संघ म्हटलं तर सुधीर पाटील आणि कृष्णा पाटील हे 2 सिनियर खेळाडू आणि त्यांच्या नंतर मात्र हे नवोदित सर्व खेळाडू आज मात्र संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली या सामन्यामध्ये आपल्या टीमची. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल देखील लॉफ केलाय ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. खूप चांगला प्रयत्न केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र बॉल मध्ये नजर ठेवली आणि यावेळेस मात्र खूप चांगला डिफेन्स. किमान 1 धाव रोखली आपल्या टीमसाठी आणि इथे 3 धावा मिळतील त्या म्हणजे तुम्ही पाहताय नक्कीच कानपोली संघाला या 3 धाव्याने टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्ड मध्ये. ती म्हणजे 1 गडी बाद 30. तिसरं दशक पूर्ण झालंय ते म्हणजे कानपोली संघाचं. 30 धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. बरेचसे प्रेक्षक मात्र घर बसल्या सामन्याचा आनंद घेत असताना इथे फुलरलेन बॉल खूप चांगला चेंडू फेकला. फलंदाजाला मात्र बीट करण्यामध्ये यश आलं प्रफुल्ल मोखल या खेळाडूला. पारगाव संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॉलर. यावेळेस मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेतनसाठी खोदून काढला बॉलला. इथे मात्र ड्राईव्ह केला. जमीनला घरंगाई बॉल चाललाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये सँडी तारेकर येतो चेंडू खाली. आणखीन एक सिंगल मात्र ऍड होईल ती म्हणजे कानपोली संघाच्या धावफलकावरती. एका धाब्याने संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 31 ही धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती. रोहित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आला. मैदानाचे आउटफील्ड खूप सुंदर आहे आणि अशा आउटफील्डचा मात्र फायदा घ्यावा लागेल. यावेळेस मात्र लाईन खराब होती. ऑफसाइड यॉर्कर आणि पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. आपण तर रन मात्र ऍड होईल ती म्हणजे कानपोली संघाच्या धावफलकावरती. एका धाब्याने संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 32 षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रफुल्ल मोकलचं मार्गस्थ असताना खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग झाली 2 खेळाडूंमध्ये. इथे पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये चेंडू होता. गती होती या बॉल मध्ये आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करून बॉल यष्टीरक्षकाच्या पायाला आदळतो. आमिर तारेकर आहेत यष्ट्यांच्या मागे. इथे मात्र ही बाईची सिंगल. अपांतर रन पुन्हा एकदा ऍड होईल ती म्हणजे कानपोली संघाच्या धावफलकावरती. एका धाब्याने संघ थोडासा पुढे जाईल. टीमची धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 33. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 33 धाबा आपण पाहतो धावफलकावरती. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सकाळचं सत्र. चेतन पाटील साठी हा बॉल.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेतन पाटील टेंबोडे वामजे विभाग खऱ्या तर ज्या संघाचे संघनायक प्रशांत खानोळकर आहेत त्या टीम मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर एका बाजूला रसायनी वॉरियर्स या संघाकडून प्रफुल्ल मोकल हा खेळाडू देखील तुम्हाला रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल. केतन मेहर जो मात्र रॉयल ड्रीमर्स परस्पर या संघाकडून खेळताना त्यांना देखील आपण पाहणार आहोत. असे बरेचसे खेळाडू आहेत त्यांना मात्र त्यांच्या गुणवत्तेला न्याय दिलं. बऱ्याचशा संघ मालकांनी बऱ्याचशा टीम मॅनेजरनी त्यांना मात्र नक्कीच त्यांची निवड केली आहे बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. दिलासा दिलदार प्रेमळ स्वभाव साला तुम्ही पुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खांदा यो दादा आमचा मिथून दादा 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 यो दादा आमचा मिथून दादा. येस, पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये एक पोल होता ज्या पोल मधून मात्र जीवदानी बामण डोंगरी टॉप 3 मध्ये पोहोचला आणि काल घरच्या मैदानावरती मात्र आयर्न स्पोर्ट्स कोपर संघ देखील सुपर 3 मध्ये पोहोचला. 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना प्रत्युल यांनी मात्र आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. आत्मविश्वासाने खेळला आणि तो संघ मात्र आयर्न स्पोर्ट्स कोपर संघ देखील सुपर 3 मध्ये पोहोचला. हा देखील एक वेगळा आनंद असेल तमाम कोपर वासियांसाठी आणि या सर्व आयोजन कमिटीसाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. या 17 मधला आपला दुसरा षटक फेकेल तो म्हणजे भूषण पाटील आणि वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं. पुढे बॉल एज लागली आहे. आउटफील्ड टर्न काय खूप वेगाने बॉल चाललाय. डीप थर्डमॅनच्या दिशेने केतन मेहरला बीट करून बॉल सरळ चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर 4 धाब्यासाठी हा चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवान केली शिवाजी स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची ही कहाणी त्या राजाची हे झाला ना कधी होणारी नाही राजा शिवाजी झाला ना कधी होणारी नाही राजा शिवाजी. तर हा 22चा चौकार असेल. कशा प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. पंचाचा इशारा येतो. हा 22चा चौकार. काय स्विंग केला झाला चेंडू बघा. टप्पा पडलाय आणि डीप थर्डमॅनच्या दिशेने बॉल चाललाय. एवढा चांगला स्विंग करतो भूषण पाटील. वेगवान गोलंदाजी आणि किपरला मात्र टच करून मात्र हा बॉल गेला डीप थर्डमॅन कडे. कारण चांगली गोलंदाजी करतो भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या पण बरी धावफलकावरती 26 धावा लागल्यात. गडी बाद झाला 1. पुन्हा एकदा राऊंड विकेट भूषण पाटील. यावेळेस देखील बॉलला उडवलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न एकदा जोरदार राहू द्या. भूषण पाटीलच्या या एफर्ट साठी अप्रतिम एफर्ट. झेल पकडला गेलाय. घाटानं बसली कोकणची माय माझे वतीची नंदर हाय. घाटानं बसली कोकणची माय माझे वतीची नंदर हाय. देते धंद्यान बरकत मला देते धंद्यान बरकत मला मी टेन्शन घेऊ कलाय माझी बसली कार्याला मी टेन्शन घेऊ कलान आहे माझी बसली कार्याला मी टेन्शन घेऊ कलान आहे माझी बसली कार्याला मी टेन्शन घेऊ कलान आहे माझी बसली कार्याला. तर 37 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे कानपोली संघाला. रोहित पाटील बाद झालाय. अप्रतिम एफर्ट कॉटन बोल्ड केला. भूषण पाटीलनं स्वतःच्या फॉलोमध्ये झेल पकडला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय तो म्हणजे बारक्या पाटील. चेतन पाटील साकी गेंडकडे आणि एका बाजूने मात्र बारक्या पाटील. चेतन पाटीलला मात्र आपली गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये आला. भूषण पाटील हा देखील एक नवोदित खेळाडू अपकमिंग यंगस्टर पारगाव संघाचा. गतीने बॉल फेकला होता. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न. नीरज आला चेंडू खाली आणि आणखीन एक धक्का बसतोय कानपुरी संघाला. चेतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चला चला उशीर झाला शिर्डीला जायला. चला चला उशीर झाला शिर्डीला जायला. खांद्यावर खाया बाबांची पालखी खांद्यावर खाया बाबांची पालखी. बोलवा साई भक्ताना बोलवा साई भक्ताना. चला चला उशीर झाला शिर्डीला जायला.
तर आणखीन एक धक्का विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये येतो. यावेळेस तुम्ही पाहताय गोलंदाज भूषण पाटील खूप चांगलं कमबॅक या खेळाडूने केलं. पहिला बॉल नशिबाचा चौकार मिळाला होता, तुम्ही पाहिला असेल खऱ्या अर्थानं कानपोली संघाला, आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. दोन खेळाडू तुम्ही पाहता मैदानाच्या आत. नवीन फलंदाज चालला कृष्णा पाटील, ज्या खेळाडूचा नुकताच मी उल्लेख केला. दोन असे खेळाडू आहेत या टीम मध्ये जे मात्र सिनियर आहेत. एका बाजू तुम्ही पाहिलं असेल खऱ्या अर्थानं सुधीर पाटील व MIDC परिसरामधला एक चांगला खेळाडू, त्याच्यासोबत आपण पाहतो कृष्णा पाटील या खेळाडूला. आतापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहिली 37 गडी पास झाले, ते म्हणजे 3 पूर्णपणे शिरकाव करतो या सामन्यामध्ये. कमबॅक करून आपल्या संघाला भूषण पाटील हा गोलंदाज चांगली गोलंदाजी केली आहे, लेग ब्रेक करतोय आणि या गोलंदाजामध्ये एक चांगली रणनीती आखली आहे. बारक्या पाटील सारखा एक डावखुरा हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्यामुळे एक वेगळं बॅटल तुम्हाला इथून मात्र पुढच्या चेंडूमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये किमान 55 ते 60 धावा सेट कराव्या लागतील कानपुरी संघाला या बलाढ्य सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव संघाविरुद्ध खेळत असताना. चला स्पीडअप करा, मी पुन्हा एकदा विनंती करेन पारगाव संघाला. सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव संघ म्हटलं की आवर्जून त्यांचा उल्लेख करू. या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय कन्हैयाजी पाटील साहेब, त्यांचा आपण नक्कीच उल्लेख करू. त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण हा संघ खेळताना बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहतो. राऊंड विकेट भूषण बारक्यासाठी हा बॉल, यावेळेस मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केले. एकदा जोरदार टाळ्या होत्या भूषणसाठी. या स्पर्धेतली 4थी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय भूषण पाटील हा गोलंदाज. थँक्यू. 37 धावसंख्येवरती मात्र हा 4था गडी बाद झाला. काय गोलंदाजी चालली मैदानामध्ये भूषण पाटील कडून. पुन्हा एकदा संघनायकानं सेकंड स्पेल टाकण्याची जबाबदारी या खेळाडूवरती का दिली याचं प्रत्युत्तर देत असताना भूषण पाटील आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. देवांश चिंचपाडा आणि जावळे टीमचे कॅप्टन, मी विनंती करतोय देवांश चिंचपाडा आणि जावळे संघाचे संघनायक, आपण हे सत्र समाप्त होण्यापूर्वी आपण टॉससाठी इथे यायचं. देवांश 11 चिंचपाडा आणि जावळे संघ या पण टॉससाठी आजच्या दिवसातला हा दुसरा सामना असेल. गोलंदाजी मार्कमध्ये भूषण, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये सज्जोदय. समोर असेल संघाचा प्रमुख खेळाडू सुधीर. पुलरन बॉल यावेळेस मात्र खोलात टाकला होता, फक्त ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. सँडी तारेकर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. दरम्यान सिंगल रन मात्र ऍड होईल इथे मात्र कानपली संघाच्या स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 4 गडी बाद 38. संघातील 2 प्रमुख खेळाडू सिनियर खेळाडू खेळपट्टीवरती उभे आहेत. कृष्णा आणि त्या एका बाजूने तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुधीर पाटील. आणि कौतुक करावं लागेल संघ नायकाचं, तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण सजवले. मी नक्कीच उल्लेख करेल, प्रवीण टेंबे देखील आहेत आमच्यासोबत. कृष्णा पाटील हा खेळाडू जास्तीत जास्त रिव्हर्स फटके खेळतो आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहताय देखील त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलाय. सातत्याने पारगाव संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतोय, कानपुरी संघ देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतोय, त्यामुळे एकमेकांचे डावपेच या दोन्ही संघाच्या संघनायकांना माहिती असतील. चला स्पीडअप करा पारगाव संघ, आपण जास्त वेळ घेत आहे. कृपया विनंती आहे रोशन मेहर, केतन मेहर, आपण सहकार्य करा. 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे, याकडे आपण लक्ष केंद्रित करा, कारण ही स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आहे आणि इथे मात्र डिसिप्लिनला महत्व दिलं जाईल. कोणताही संघ गैरवर्तणूक करेल त्या संघाला मात्र इथे पॅनल्टी दिली जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. अप्रतिम आयोजन आणि चांगलं नियोजन तुम्ही पाहताय. आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित स्वर्गीय जनार्दन चंद्र पाटील व स्वर्गीय रघुनाथ शेठ चितेकर स्मृतिचषक 2021 चे हे शानदार पर्व. 38 धाबा स्कोर कार्डमध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला कृष्णा पाटील. यावेळेस तुम्ही पाहताय संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. बॉलिंग मार्कमध्ये मात्र राऊंड विकेट भूषण वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फॉलो केलं फलंदाजाला. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय भूषण पाटील या गोलंदाजानं. यावेळेस मात्र 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 39 ही धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती लागली गेली कानपुरी संघाच्या धावफलकावरती.
अंधेरी अंधेरी गुलाबा किल्ला कट्टाने एकच किल्ला गोपारू अन्नाचा एकच किल्ला हा मुंबई पुण्याला सांगायला हवा गोविंदाची न्यारी हवा गोखारी अन्नाची गार गार दुनिया किनारी हो हो दुनिया किनारी आणि सुपारीची बाग. जय जय गोविंदा तर देवांश 11 चिंचपाडा आणि निलेशमूर्ती जावळे संघाचे कॅप्टन मी विनंती करेन पुन्हा एकदा रोशन पाटील, अर्जुन परदेशी असेल, भाई केणी असेल किंवा एका बाजूला आपण प्रसाद भरतचा देखील उल्लेख करू. या आपण टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. पारगाव संघ आपण जास्त टीम मिटिंग करायची नाहीये, कृपया विनंती आली आहे, नम्रतेची विनंती, आपण सहकार्य करा. शेपटचं षटक असेल, स्ट्रॉंग ओव्हरचं षटक असेल आणि या षटकामध्ये दोन संघातील प्रमुख खेळाडू कृष्णा पाटील, सुधीर पाटील या दोन खेळाडू मात्र आता चमकदार कामगिरी करावी लागेल. आपण पाहिलं खऱ्या अर्थानं मागचीच कसोटी सामना ज्यामध्ये सर्व नवोदित खेळाडू होते आणि नवोदित खेळाडूने काय खेळ दाखवला, इतिहास रचला ऑस्ट्रेलियन खेळपट्टीपती. आणि इथे आपण पाहतो या संघातील प्रमुख सिनियर खेळाडू 39वा धाव फलकावरती लागल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये मात्र आक्रमकता दाखवावी लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. कृष्णा पाटील आणि सुधीर पाटील या दोन फलंदाजांना कानपुली संघाची जमेची बाजू आपण पाहिली, चांगली गोलंदाजी ज्यामध्ये सुधीर पाटीलचे 2 निर्णायक षटक असतील. चांगला संघ आहे, पूर्णपणे एक बॅलन्स संघ आहे, त्यामुळे हा सामना अतिशय हाय व्होल्टेज आणि अटीतडीचा होईल यात तीळ मात्र शंका नसणार आहे. धीरज तारेकर बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता, एलिव्हेशन नव्हतं, फटका फसला गेलाय. प्रवीण मोकलनं मात्र हा झेल पकडलाय. आणखीन एक धक्का बसलाय कानपुली संघाला. कृष्णा पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अडाला बसलाय रंगाचा झोला, घुमावली बसली. झुल्या बाबा सोना झुलाली, झुला बघायचं झुलाली आई, झुला बघायचं झुलाली. थँक्यू डीजे. 5वा धक्का बसतोय, जवळजवळ अर्धा संघ गारद झाला. कृष्णा पाटील साठी हा फुलटॉस बॉल होता आणि या बॉल वरती एक मोठा फटका येणं गरजेचं टीमसाठी अतिशय गरजेचं होतं. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज नीरज तारेकरचं. लोअर फुलटॉस बॉल फेकला, जी ताकद फटक्यामध्ये येणं गरजेचं ती ताकद मात्र आली नाहीये आणि मिस्टर स्ट्रोक खेळला आणि त्यानंतर मात्र झेल पकडला प्रवीणनं. 39 धावसंख्येवरती हा 5वा धक्का बसतो. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय नितेश पाटील. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि एका बाजूने कानपोली या दोन संघादरम्यान ही लढत. तलोजा MIDC परिसरामधला हा कानपोली संघ, तर दुसऱ्या बाजूने आपल्या या पंचकृषी मधला सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ. नेक्स्ट मॅच मी पुन्हा एकदा विनंती करेन, देवांश 11 चिंचपाडा आणि जावळे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळेस गोलंदाज तयार नीरज. उर्ध विकेट अतिशय वेगानं मात्र हा बॉल फेकलाय. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल प्रेशर वाढवणारा असेल कानपोली संघासाठी, कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला एक चांगलं फायटिंग टोटल उभं करायचं आहे. सकाळचं सत्र आहे, थोडासा खेळपट्टीवरती दमटपणा, वातावरणामध्ये देखील दमटपणा आहे, त्यामुळे नक्कीच गोलंदाजांना बेनिफिट मिळेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील तीच कार्य मात्र गोलंदाजांना करावं लागेल. फोर द विकेट नीरज. आणखीन एक चांगला चेंडू आणि इथे मात्र प्रेशर वाढत चाललं. सर्व नवोदित खेळाडू मात्र डगआउट मध्ये आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र तुम्ही पाहताय चिंतेचं वातावरण. जसं डॉट बॉल फेकल्या जातं तसं प्रेशर वाढत चाललं कानपोली संघावरती. हे चित्र आपण मैदानामध्ये पाहतोय. मधल्या फळीतील खेळाडू आहेत, मधल्या फळीमध्ये मात्र चांगली पार्टनरशिप, चांगले फटके खेळावे लागतील या दोन खेळाडूंना. सुधीर पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला, इथे बॉलला खोदून काढला, फक्त दिशा दिली. नितेश कडे स्ट्राईक असेल, कारण सुधीरने 4 चेंडू फेस केले, 3 चेंडू फेस केले, ज्यामध्ये फक्त 1 धावाचं योगदान दिलं. याच दरम्यान आमचे आयोजक हरेश दादा माळी यांचं इथे आगमन झालं. या आपण मंचावरती आपलं देखील हार्दिक हार्दिकाचं स्वागत. आमचे स्पर्धेचे आयोजक हरेशजी माळी यांचं इथे आगमन होतंय, त्यांना मी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. दरम्यान पुन्हा एकदा विनंती असेल, देवांश 11 चिंचपाडा आणि निलेशमूर्ती जावळे टीमच्या कॅप्टन्सना हा शेवटचा कॉल असेल, कारण हे सत्र इथे समाप्त होईल या 2 बॉल नंतर. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. 40 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या, गडी झाले 5.
बाद झालेत आणि त्यानंतर मात्र अजूनही या पहिल्या सत्रातील काही चेंडूचा खेळ बाकी. समोर आलाय फलंदाज नितेश. शेवट गोड करणारी फलंदाजी करावी लागेल नितेशला, कारण संघ पूर्णपणे थोडासा अडचणीमध्ये आलाय. 40 धावा अतिशय माफक असतील आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये. ओव्हर द विकेट नीरज. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो चांगला आहे प्रवीण मुकलचा. आमिर तारेकर कलेक्शन चांगलं केलंय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सांघिक यश मिळतंय. परतावं लागेल ते म्हणजे नितेश पाटील या फलंदाजाला. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची, यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची, खरी मुंबई आहे आगरी डोळ्यांची. थँक्यू डीजे. तर आणखीन एक धक्का बसला नितेश पाटीलच्या स्वरूपात. कानपोली संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय विराज पाटील. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये नीरजने पण काय गोलंदाजी केली आतापर्यंत, खूप चांगली गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केल्यात पहिल्या काही चेंडूवरती. यावेळेसचा बॉल देखील ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. सँडी तारेकर चेंडू खाली येते. थ्रो चांगला आहे आणि पुन्हा एकदा सांघिक यश मिळालंय. फक्त एक धाव असेल या बॉलवरती आणि या एका धावेने मात्र पहिलं सत्र इथे समाप्त होतं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल 42 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात. म्हणजे येणारे 30 बॉल, येणारी पुढची 5 षटकं 43 धाब्याची गरज असेल ती म्हणजे सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव संघाला. तर एका बाजूने मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करत या धावा रोखायच्यात कानपोली संघाला. दोन्ही संघांना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून शुभेच्छा असतील. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय, देवांश 11 चिंचपाडा टीमचे कॅप्टन आणि जावळे संघाचे कॅप्टन, हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकाला. जो संघनायक लवकर इथे पोहोचेल आणि जो संघनायक उशिरा पोहोचेल त्या संघनायकाला, त्या टीमला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी विनंती करेन, ज्या टीमचे संघनायक इथे आले असतील तर आपण लगेच जर्सी परिधान करून टॉससाठी या आणि जाऊया आपण पुढच्या सत्राकडे. ऐकूया गोड आवाज. जवळ बऱ्याच दिवसानंतर मात्र पुन्हा एकदा ज्यांचा आम्हाला आवाज ऐकायला मिळेल ते आमचे मित्र चिंचपाडा गावचे सुपुत्र संदीपन केणी. तत्पूर्वी ऐका सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. प्रकल्पग्रस्त होता पुण्यांनी घेतल्यानं छातीवर घाव, प्रकल्पग्रस्त होता पुण्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. धन्यवाद डीजे. निश्चित कामगारांचे नेते अर्थात स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला लागावं हे संगीत ऐकलं. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय तुकाराम पाटील साहेबांना विनंती, या आपण तुकारामजी पाटील साहेबांचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे सन्मान केला जाईल. आमच्या स्पर्धेचे मुख्य आणि लाडके आयोजक आदरणीय साई भक्त मिथुनदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन लाईव्ह आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये झूम करा. तुकाराम पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान केला जातोय. त्यापुढील सत्कारमूर्ती असतील सन्माननीय पारगावचे शंकरदादा पाटील यांना विनंती आपण यायचं आहे. शंकरजी पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. आनंद चषक आणि भारतीय संस्कृती महाराष्ट्राची परंपरा जपताना मिथुनदादा पाटील तुम्ही यांना इथे पाहू शकता. आयन स्पोर्ट्स कोपरचे सर्व मिथुनजी पाटील यांच्या शुभ हस्ते शंकरजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. यापुढील सन्मान असेल कोपर गावातील शरद पाटील, त्यांना विनंती आपण या. शरदजी पाटील यांचा देखील सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह बघितल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेची आठवण नेहमीच येणार. असे देखणं सन्मान चिन्ह तुम्हाला इथे प्रदान केले जाते. हीच या स्पर्धेची खास ओळख. पाहुण्यांचं मनापासून खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया पहिला सामना रंगतोय, परंतु त्यापूर्वी टॉस साठी पुन्हा एकदा मी कॉल करतोय. फायनल कॉल देवांश 11 चिंचपाडा संघाचे संघनायक आणि त्यांना फाईट देणार निलेश मूर्ती जावळे संघाचे संघनायक. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की लवकरात लवकर
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या ऑफिशियल फायनल कॉल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खूप वर्षानंतर आम्हाला जॉईन करतील चिंचपाटाचे एक बुलंद आवाज मराठीमधून संदीपन केनी SK. धन्यवाद प्रवीण टेंबे, धन्यवाद रोशन पाटील. नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळूया. ही स्पर्धा आपण पाहतोय आयन स्पोर्ट कोपर यांच्या विद्यमानानं कैलासवासी जनार्दन चंद्र पाटील व कैलासवासी रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक 2021 या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस फायनल डे. एकंदरीत विचार केला तरी स्पर्धा एकूण 3 दिवस आपण पाहतोय आणि 3 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती होत असताना या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला आम्ही पाहतोय सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध कानपोली संघ. प्रथम नाणेफेकी जिंकला होता पारगाव संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि प्रथम सत्रामध्ये कानपोली संघानं फलंदाजी केली होती. एकूण 42 धावा ठोकल्या होत्या आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय. एकूण 30 चेंडूंचा दुसरा सत्र आणि 43 धावांचं आव्हान पारगाव संघ कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. तर नक्कीच आमचे मान्यवर आदरणीय शरदजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 ची आर्थिक मदत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला चेंडू चांगली सुरुवात केली आहे. इथे रोशन मेहरच्या माध्यमातून आम्ही पाहतोय पहिल्या चेंडूवरती दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सुधीर पाटील याच्या माध्यमातून पहिलं षटक फेकलं जात आहे, परंतु रोशन मेहर यानं अप्रतिम सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौका, त्याच्यानंतर पुन्हा त्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय चेंडू, मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला आकार येतोय. एकूण 2 चेंडूची समाप्ती, 5 धावा धावफलकावरती लागतायत. 43 धावांचं छोटंसं आव्हान आहे. 8.6 ची सरासरी आम्ही इथे पाहतोय. प्रति षटक 8.6 ची सरासरी राखावी लागेल पारगाव संघाला सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर. नक्कीच तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा कानपोली संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. जी पहिल्या सत्रामध्ये पारगाव संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी कानपोली संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. पहिले षटक इथे आम्ही पाहतोय सुधीर पाटील स्वतः संघाचा संघनायक आणि पहिल्या षटकाची जिम्मेदारी स्वतःच्या हातामध्ये घेतले. मात्र इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, झेल होऊ शकला असता, परंतु इथे झेल दान होतोय जमिनीला. मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल. क्षेत्ररक्षक आम्ही पाहतोय विलास पाटील, थोडीशी चुकी आणि त्याचा परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, 3 चेंडूची समाप्ती, 5 धावा धावफलकावरती. तर नक्कीच मी मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय अशोकजी नाईक साहेब, आपण या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चौथा चेंडू, यावेळेस मात्र चेंडूची पाहणी केली नव्हती. फलंदाज आम्ही इथे पाहतोय प्रफुल्ल मोकल, यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता करतोय. एकंदरीत विचार केला तर सुधीर पाटील पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, त्यानंतर 3 चेंडूची अप्रतिम फेकी केली. एकूण 4 चेंडू फेकलेत, केवळ 5 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ. क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. फलंदाज इथे बाद, प्रफुल्ल मोकल हा फलंदाज बाद होतोय. पारगाव संघाचा एकूण धावसंख्या 5 वरती हा पहिला गडी बाद. कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मन नको तो कोहिनूर हिरा, न काळजाने फोडली आई एक हिरा. मला नको तो कोहिनूर हिरा, मी काळजाने फोडली आई एक हिरा. धन्यवाद डीजे. इथे मात्र सफलता प्राप्त केली सुधीर पाटील या गोलंदाजानं. 5व्या चेंडूवरती प्रफुल्ल मोकल सारखा फलंदाज इथे बाद केलाय, त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज कुणाल तारेकर. एकंदरीत विचार केला तर 5 चेंडूचा इथे खेळ संपलाय. सुरुवात केली होती इथे रोशन मेहरनं, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर लगावला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक सुधीर पाटील याच्या माध्यमातून. मात्र हा या षटकातील अंतिम चेंडू, अप्रतिम चेंडूची फेकी. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 43 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेला पारगाव संघ इथे जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 5 या धावसंख्येवरती. याच दरम्यान हरिभक्त पारायण आदरणीय दयाल पवार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. आम्ही या सातत्याने म्हणतो
वारकरी संप्रदाय ही खऱ्या अर्थाने संतांनी समाजाला दिलेली अनमोल भेट आहे आणि त्याच संप्रदायातील सदस्य आदरणीय दयाल पवार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेचा नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच इथे पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतो. एकूण 5 धावा धावफलक ते लागत. संघाचा संघनायक आम्ही सुधीर पाटील पहिला षटक फेकत असताना पाहिला होता. संघनायकाची भूमिका चोखपणे निभावली या गोलंदाजानं. अप्रतिम षटकाची फेकी केली. मात्र इथे आम्ही पाहतो रोशन मेहर आणि कुणाल तारेकर असे 2 फलंदाज मैदानावरती. 43 धावांचं आव्हान असेल. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या क्रमांकाचा षटक इथे आम्ही पाहतो या कानपोली संघाकडून आदेश मते कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं असेल. ज्या प्रकारची गोलंदाजी सुधीर पाटील यानं केली त्या प्रकारची गोलंदाजी आदेश मतेच्या माध्यमातून होईल का? दुसरं षटक पहिला चेंडू होता. मात्र इथे चेंडूची पाहणी केली होती रोशन मेहर या फलंदाजानं. बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या केवळ आम्ही धावफलकावरती पाहतोय. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेख कामगिरी यावेळेस आम्ही पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. समीकरण असेल 23 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज. पहिला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. मात्र इथे बिग हिट केलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये रोशन मेहरच्या माध्यमातून. मोठा फटका, बिग हिट, षटकार. हॅलो देवांश 11 चिंचपाडा आणि निलेश मोदी जावळे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. दोन्ही संघनायकांना मी इथे विनंती करतो आपण या टॉस साठी वेळ घेता आपण सहकार्य करा. नेक्स्ट मॅच असेल लगेचच देवांश 11 चिंचपाडा विपक्ष निलेश मोदी जावळे. चिंचपाडा संघ आपण आला असेल तर या इथे. यस संदीपन. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल याच्यानंतरचा होणारा सामना तुमचा असेल. खूप मोठी फाईट असेल. मात्र इथे फाईट चालू आहे ती म्हणजेच सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव विपक्ष कानपोली या 2 संघांमध्ये 43 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरला पारगाव संघ. खूप चांगली फलंदाजी रोशन मेहरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. रोशन मेहर याचा वैयक्तिक विचार केला तर अद्यापपर्यंत 4 चेंडूचा खेळ केलाय. त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार दाखवला. एकूण 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी उतरलेला फलंदाज कुणाल तारेकर. एका चेंडूचा सामना केलाय परंतु एकही धाव आपल्या संघासाठी जमू शकला नाही. परंतु चांगली सुरुवात, चांगला खेळ यावेळी रोशन मेहर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार केला तर आदेश मते दुसरं षटक पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. त्यानंतर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार रोशन मेहरच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एकूण 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आदेश मते याचा या षटकातील 3रा चेंडू असेल. खूप चांगलं असं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं असं आयोजकांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर या षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा रोशन मेहर खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळी स्टेअर केला चेंडूला दिशा दिले लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल तोपर्यंत वेळ होता, अवधी होता या 2 फलंदाजांकडे. त्या वेळेमध्ये 1 धाव सहजपणे पूर्ण केली आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला पुन्हा एकदा आकार देण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलं. एकूण धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. या 3 चेंडूवरती किती धावा खर्च करेल आदेश मध्ये तर किती धावा जमवतील हे 2 फलंदाज. बिग हिट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे पंच आमच्यापर्यंत वळतायत आणि नक्कीच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. हा चेंडू स्वेर आहे. तर नक्कीच अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. अवंतर धावसंख्या आपण पाहतो तर एकूण 13 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडीशी चुकी केली या गोलंदाजानं. एकंदरीत विचार केला 3 चेंडूची फेकी 7 धावा 8 धावा खर्च केल्यात. आदेश मते पुन्हा एकदा तयार असेल राऊंड ऑफ विकेट. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न, प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाज चेंडूची पाहणी करत नाही. खूप मोठा फटका मारण्याच्या नांदामध्ये यावेळी चेंडू निर्धाव खेळतोय. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. एकूण 13 धावा धावफलकावरती लागल्यात. कुणाल तारेकर आम्ही इथे पाहतोय फलंदाज एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळतोय. मात्र इथे पुन्हा एकदा तीच चुकी गोलंदाजाच्या माध्यमातून. आदेश मते आम्ही गोलंदाज पाहतोय.
थोडीशी दिशा भरकटतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा मारा केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतोय. एकूण 14 धावा धावफलकावरती लागतायत. पहिला षटक आम्ही पाहिला होता, सुधीर पाटील यांना फेकला होता. एकूण 5 धावा खर्च केल्या होत्या. मात्र इथे जर आदेश मतेचा विचार केला, एकूण 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू होता, मात्र इथे ताकदीचा कमी वापर केलाय. 2 षटरक्षक चेंडू मागे, मात्र चेंडू इथे गेलाय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. राजा तू शोना दिसे माझा शोना तू पिल्लू दिसे नक्कीच विजय मास्टर, नक्कीच. आता मात्र आपण पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रेमाचे दिवस. परंतु जे क्रिकेट लवर आहेत ते नेहमीच क्रिकेटवरती प्रेम करतायत. ते नेहमी म्हणत असतात नो व्हॅलेंटाईन डे, नो चॉकलेट डे. आयुष्यात फक्त बॅटिंग डे, बॉलिंग डे, स्ट्राईक डे, ते पण नाही जमलं तर फिल्डिंगला तरी घे. तर यावेळी आम्ही पाहतोय स्टेलकिरे चेंडूला केवळ दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत इथे 2 धावा सचपणे पूर्ण केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी त्याचा परिणाम. इथे पारगाव संघाला चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं आम्ही धावसंख्या पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, 1 गडी बाद पारगाव संघ. हॅलो हॅलो कुणाल तारेकरने लगातार 2 षटकार लगावले तर त्यांचे पिताश्री आदरणीय अरुणजी तारेकर साई भक्त यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं कुणाल तारेकरसाठी. लगातार 2 षटकार लगावले तर साई भक्त आदरणीय अरुण तारेकर म्हणजे कुणाल यांचे पिताश्री यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल कुणालसाठी. येस संदीप. नक्कीच एकूण 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतो. दुसरं सत्र मार्गस्थ आहे. 43 धावांचं आव्हान पारगाव संघ समोर आहे. तो एकत्रित विचार केला तर एकूण 18 चेंडू अजूनही 23 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मात्र इथे आम्ही पाहतो ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते एमटीसीच्या माध्यमातून. मात्र कानपोली गावचे अक्षय पाटील देखील कानपोली संघाला शुभेच्छा देत असताना लाईव्हच्या माध्यमातून. तसेच आमचे मान्यवर आदरणीय मदनजी धुटे साहेबांचं इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन ही सामन्याची मजा घ्यायची आहे. तर नक्कीच आपण सामन्याकडे वळूया. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 18 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज. पहिला षटक सुधीर पाटीलानं फेकलं होतं. खूप सुंदर षटकाची फेकी केली होती. केवळ 5 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. त्यानंतर दुसरं षटक आदेश मते याच्या माध्यमातून फेकलं गेलं होतं. थोडंसं मागलं षटक करलं. एकूण 15 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा सुधीर पाटील स्वतः संघाचा संघनायक. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेत असताना मात्र यावेळी कट केलाय चेंडूला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत अवधी होता, वेळ होता. इथे सचपणे 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला पुन्हा एकदा आकार देत असताना रोशन मेहर हा फलंदाज. संघाची धावसंख्या 22 धावा. येणाऱ्या समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 17 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर पाटील फुलटॉस चेंडू होता, चुकी केली, चुकीला माफी नाही आणि इथे 22च्या रूपानं हा चौकार. धन्यवाद डीजे. चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. सुधीर पाटील एकंदर विचार केला तर तिसरं षटक फेकतोय. मात्र इथे आम्ही पाहतोय बॅककट. यष्टीरक्षकानं आपलं काम सहजपणे पूर्ण केलं आणि इथे आम्ही पाहतोय फलंदाज बाद होतोय. रोशन मेहर हा दुसरा गडी बाद होतोय. पारगाव संघाचा एकूण धावसंख्या 26 वरती. चांगला खेळ आपल्याला रोशन मेहरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकूण 8 चेंडूची केली आणि 14 धावा आपल्या संघासाठी जोडल्या.
26 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारं समीकरण असेल 15 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज. एकंदरीत विचार केला तर सुधीर पाटील याच्या माध्यमातून फेकलं जाणारं हे षटक एकूण 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. टॅप केला होता चेंडूला, इथे मात्र थ्रो चुकीचा फेकला. त्याचा परिणाम इथे काय चाललंय, क्षेत्ररक्षकांकडून वारंवार चुका होत आहेत आणि त्याचा परिणाम कानपुली संघाला इथे भोगावा लागतोय. दुष्काळात 13वा महिना, एकतर धावसंख्या कमी आणि क्षेत्ररक्षकांची चुकी. पुन्हा एकदा यावेळी चौथ्या धावेचा प्रयत्न आणि ती चुकी केली आणि ती चुकी भोगावी लागते ती कानपुली संघाला. एकूण या चेंडूवरती 4 धावा आल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप मोठी चुकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गोलंदाजाला नेहमी क्षेत्ररक्षकांची साथ असणं गरजेचं असतं. जर क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला असेल तर नक्कीच गोलंदाजी चांगली होते, यात मात्र शंका नसते. परंतु इथे क्षेत्ररक्षकांची काहीशी साथ कानपुली संघाच्या गोलंदाजाला मिळत नाही, त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागतायत. यावेळेचा चेंडू सचपणे स्टेअर केला, चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चुका करतायत वारंवार क्षेत्ररक्षक, आता त्याच्या चुकांचा ते परिणाम सुद्धा भोगताय कानपुली संघ. या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन इथे पोहोचलाय 30 धावसंख्येवरती. समीकरण आमचे गुणलेखक मित्र सुदर्शनजी पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 13 चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज असेल. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मात्र इथे कोणती धाव नसेल. निर्धाव चेंडूची ते सांगता होतोय. षटक क्रमांक 3 सुद्धा इथे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पारगाव संघाची धावसंख्या 32 धावा. येणारं समीकरण, येणारे चेंडू 12 आणि 11 धावांची अजूनही गरज. तुझ्या पलकी निघाली मानाची शिरडी गावाला, पलकी निघाली मानाची शिरडी गावाला, पलकी निघाली मानाची शिरडी गावाला, पलकी निघाली मानाची शिरडी गावाला. नक्की डीजे इरादे तो लाख बनते हैं, बनकर टूट जाते हैं, शिर्डी तो वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. सुंदर गीतांची मेजवानी डीजे मास्टर यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. परंतु सामन्याचा विचार केला तर येणारे 12 चेंडू अजूनही 11 धावांची गरज असेल. ते पारगाव संघाला चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे 4थ्या षटकाची फेकी चेतन पाटील याच्या माध्यमातून केली जाईल. संघाच्या संघनायकाला जिम्मेदारी दिली 4थ्या षटकाची, ती जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल. मात्र तो रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षक तैनात होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे केला होता. मात्र दुसरी धावेसाठी सुद्धा धावले, तिथे फलंदाज चुकी केली. मात्र इथे फलंदाजांनी त्या चुकीचा परिणाम इथे मात्र केतन मेहर हा फलंदाज बाद होतोय. हा 3रा गडी बाद पारगाव संघाचा. एकूण धावसंख्या 33 धावसंख्येवरती. जनार्दन पाटील स्मृती चषक, हो जनार्दन पाटील स्मृती चषक या कपारे गावाचा. मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. नक्कीच डीजे मास्टर, खूप सुंदर आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 दिवसाची स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक 1 लाख. सुदर्शन पाटील, जर आपण विचार केला तर 1 लाखाची स्पर्धा ज्यावेळी असते त्यावेळीच 5-5 दिवस ती स्पर्धा खेळवली जाते. मात्र इथे आयन स्पोर्ट कोपर संघाकडून 3 दिवसांची स्पर्धा आणि 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. खूप मोठी स्पर्धा इथे पाहायला मिळतोय. प्रवेश फी केवळ 11,000 रुपये. खूप सुंदर. मात्र यावेळी एक्रोजलाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता. तर नक्कीच आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तर नक्कीच जावळे संघाचा संघनायक आणि चिंचपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस साठी आपण यायचंय. वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय. मात्र इथे 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षकांकडून वारंवार चुका होत आहेत. कानपुली संघ त्याच चुकांचा परिणाम भोगतोय. मात्र इथे लेग बाईटच्या रूपानं या 2 धावा आल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला इथे 35 धावसंख्येवरती.
तर इथे समीकरणामध्ये बदल होतोय. 9 चेंडू अजूनही 10 धावांची गरज. सामना कोण जिंकणार दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही संघ ताकदीचे संघ आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत त्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. क्रिकेटमध्ये आपण बरेचसे मॅजिक आपण पाहिलेत, परंतु इथं ती मॅजिक होईल का? मात्र इथे आम्ही पाहतोय स्टेअर केला होता, दिशा दिली होती, मात्र क्षेत्ररक्षक तिथे करण पाटील तैनात होता. कोणती चुकी न करता चांगलं असं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकच धाव आली चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 36 धावसंख्येवरती. समीकरण असेल येणारे चेंडू 8 चेंडू आणि 7 धावांची अजूनही गरज. गोलंदाज चेतन पाटील बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथे चेंडूची पाहणी केली नव्हती. चेंडूचा वेग इथे पाहिला नव्हता. चेंडूची दिशा पाहिली नव्हती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे असफल झालाय फलंदाज प्रवीण मोकल. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. येणारे चेंडू 7 आणि 7 धावांची अजूनही गरज. खूप सुंदर सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कोणता संघ हा सामना जिंकेल? मात्र इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक तैनात, केवळ एकच धाव. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. मात्र एकंदरीत विचार केला सुदर्शन पाटील, चेतन पाटील या गोलंदाजानं अप्रतिम षटकाची फेकी केली. चौथ्या षटकाची जी जिम्मेदारी संघाच्या संघनायकाला दिली होती ती जिम्मेदारी चोखपणे निभावली. केवळ आपल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिल्या 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि चौथ्या षटकामध्ये 5 धावा. चांगलीशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण असेल मात्र इथे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चेंडू असतील 6 आणि एकूण 6 धाव्यांची अजूनही गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल ती पारगाव संघाला. मात्र येणारा षटक कोण फेकेल? येणाऱ्या षटकाची जिम्मेदारी कोणाच्या हातामध्ये संघनायक देईल? आपल्या संघाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये देईल हे पाहणं खूप गरजेचं असेल. कारण 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. बिग फाईट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे तर नक्कीच इथे चिंचपाडा संघाचा संघनायक उपस्थित आहे. जावळे संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण यायचंय. याच्यानंतरचा होणारा सामना तुमचा असेल. मात्र इथे कानपुली विपक्ष पारगाव या 2 संघांमध्ये चालू असणारा सामना, खूप मोठी बिग फाईट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. अंतिम षटक आणि अंतिम षटक फेकण्यासाठी रोहन पाटील याच्या हातामध्ये अंतिम षटक दिलंय संघाच्या संघनायकाला. मात्र इथे फलंदाज असतील आम्ही पाहतोय कुणाल तारेकर आणि त्याच्या संवेद प्रवीण मोकल. प्रवीण मोकल येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. चेंडू फेकेल इथे रोहन पाटील. यावेळी पहिला चेंडू ते थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टॉप सोडून गेला हा चेंडू. पंचांचा इशारा तर चेंडू स्वेर आहे. तर नक्कीच अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय. एकूण धावसंख्या आम्ही पाहतोय 38 धावा. तर नक्कीच पंचांचा निर्णय नक्कीच पंच देतील. अनुभवी पंच आम्ही या स्पर्धेमध्ये पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मात्र इथे दिशा दिली होती चेंडूला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला. दुसरी धाव पूर्ण होईल का नाही? मात्र इथे दुसरी धाव सचपणे पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा सचपणे पूर्ण केल्या. चित्याची चपळाई इथे दोन्ही फलंदाजांनी वापरली. 2 धावा सचपणे मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने संघ पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय. इथे आम्ही पाहतोय 40 धावा धावफलकावरती लागल्यात. एकंदरीत विचार केला तर चेंडू असतील 5, अजूनही 3 धावांची गरज. तर इथे नाणेफेकी केली जाईल. जावले विपक्ष चिंचपाडा 2 संघांमध्ये. मी विनंती करतोय आदरणीय तुकारामजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचंय. कानपुली विपक्ष पारगाव या 2 संघांमध्ये नक्कीच हा सामना चालू आहे. येणारं समीकरण येणारे 5 चेंडू आणि केवळ 3 धावांची गरज. खूप सुंदर सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. रोहन पाटील गोलंदाज, मात्र समोर असेल फलंदाज प्रवीण मोकल येणाऱ्या चेंडूचा सामना करेल.
काय रहस्य असेल या सामन्याचं. येणाऱ्या चेंडूचा सामना, मात्र गोलंदाज तयार. 5 चेंडू 3 धावांची गरज. यावेळी स्टेट केलंय चेंडूला, स्टेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या, मात्र ते नाणेफेकी झाले. तर नक्कीच इथं नाणेफेकीचा कॉल आम्ही पाहतोय चिंचपाड्याच्या बाजूने लागलाय. चिंचपाडा संघाला नाणेफेकीत जिंकलंय. या सामन्यानंतर आपला काय निर्णय असेल तो लगेच कळवायचा आणि मैदानामध्ये उतरायचा आहे. मात्र इथे 2 धावा आल्या चेंडूवरती आणि 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला एकूण 42 या धावसंख्येवरती. अजून जर विचार केला तर 4 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. कानपोली संघ मात्र क्षेत्ररक्षकांनी बरीचशी चुकी केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. या स्पर्धेमधून कानपोली संघाला बाहेर पडावं लागलं. मात्र विजय संघ पारगाव संघ, खूप खूप अभिनंदन आपलं. आणि ते दोन्ही संघ मी विनंती करतो एकमेकांना पण हस्तांदोलन करायचं आहे. पारगाव आणि कानपोली एकमेकांना पण हस्तांदोलन करा. यस संदीपन. नक्कीच इथे पारगाव संघानं सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अप्रतिम खेळ केला आणि आपल्या संघाला जीत हासिल करून दिली. पहिल्या सत्रामध्ये ज्यानं गोलंदाजी अप्रतिम केली, एकूण 2 षटकांची फेकी केली, त्यामध्ये 4 गडी बाद केले आणि केवळ 9 धावा खर्च केल्या. पारगाव संघाचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील. तर विनंती असेल भूषण पाटील आपण या सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मंचावरती. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिला आणि आपल्या संघाला जीत हासिल करून देण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं गेलं. तर नक्कीच भूषण पाटील याला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे उपस्थित मान्यवर हरेश शेठ माली यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण भूषण पाटील याला सामनावीराचा पारितोषिक देव.